श्री गुरुची पाद्यपूजा सांगितली. पंढरपूरला असते ना पाद्यपूजा आहे, तसेच श्री गुरुची पाद्यपूजा आहे. पण ही सगळी ज्ञानाच्या अंगाने होणारी पूजा आहे. क्रिया अधिक ज्ञान. आपल्या ठिकाणी क्रिया असते पण काय नसते, काहीच्या ठिकाणी ज्ञान आहे पण काय नाही. पण क्रियेच्या अंगाने होणार, ज्ञानाच्या अंगाने होणारे म्हणजे चौरंगावर श्री गुरुचे पाय ठेवायचे. तर चौरंग म्हणजे कुठला, लाकडाचा का मग कशाचा? आपल्या हृदयाचा. माझा हृदय लोक असणं करतात, ते बरोबरचा देखावा असं सगळा मोठा सत्कार बित्कार करतात ना. हे काय शिष्य असतो ना, सत्कार करतो पण गुरुच्या जवळून काहीतरी मिळवण्याची काय करतो, कोणीतरी आपले गुरु सत्कार वगैरे केला त्याचा थोडी मग त्या गुरुची काहीतरी पूर्वीच्या प्रथा आहे. त्या गुरुकडे जायचं शिष्याने, मग गुरुच्याकडून काहीतरी दक्षिणा वगैरे त्यांना देण्याकरता जात असतात. एक शिष्य आपला गेला बा गुरुजीकडे, पण घोड्यावर बसून गेला. कुठं बसून गेला, कसं जावं काय जावं, एवढा मोठा चांगदेव करा बरं का, नम्र होऊन ज्ञानेश्वर महाराजांना यायला पाहिजे का बागावर बसून आला आपलं ऐश्वर्य दाखवलं काय काय ठिकाणी असते ना, ऐश्वर्य दाखवण्याकरता 2-3 गाड्या असतात. मग कोणत्याही गाडीने गेलं तर पुण्यालाच जायचं आहे, कोटी रुपयाची गाडी बसवली. आता गुरुच्या ज्ञानाच्या समोर याचं ऐश्वर्य काय किमतीचं, कोण विचार व्हायला काय करे. म्हणून ज्ञानाचं बोधाचं ऐश्वर्य असते कोणाच्याकडे, संतांच्याकडे. आणि आपल्याकडे भौतिक ऐश्वर्य असते. आज आहे आणि उद्या, आज मेंबर आहे उद्या कोणाच माहिती काय. मला बोधाचं ऐश्वर्य, बोध कसा असतो त्याच्याकरता हे सगळं चाललेलं आहे का. जेव्हा लाकडी चौरंगाने, मग कोणताही हृदयाचा चौरंग, मनबुद्धी चित्त आणि त्याच्यावर ते श्री गुरुचे पाऊले आपण ठेवायचे. आपण समाधीला गेलो दर्शनाच्या, ज्ञानोबराच्या किंवा ज्ञानोबराच्या जोग महाराजांच्या 2 पादमुख असतात. आता त्याची पूजा सगळी आहे बाबा. ऐक्या भावाची अंधोळे सर्वेंद्रिय कुटुंबळी भरवणी पुष्पांजली अर्घ्य. प्रत्येक विधी पूजनाचा विजय श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे ना, कुठं 2 प्रकार, कुठं 3 प्रकार. 2 प्रकारची पराभक्ती अपराभक्ती, त्रिगुणात्मक सत्व रजगुण वगैरे असे भक्तीचं खूप मोठं ऐश्वर्य आहे. एक नारद भक्तिसूत्र म्हणून आहे, त्याच्यामध्ये 85 सूत्राने सेवा केली आहे. माता ऐक्या भावाची अंजोळी सर्वेंद्रिय कुटुंबळी भरवणी पुष्पांजली अर्घ्य. ऐक्या भावाची अंजोळी म्हणजे श्रीगुरु आणि मी दोघांमध्ये कोणत्याही प्रकारे काही नाही, भेद नाही, त्याला ऐक्य भावाचं म्हणा. देह 2 पण मन किती. पतिव्रता माऊली असते आणि पती असतो, दिसायला शरीर किती आहे पण बोध कसा असतो. झालेल्या मुलाला तेही म्हणते माझाच मुलगा आहे ना, आई म्हण का कोणाचा मुलगा आहे, हाय उपड संबंध माझा आहे का. दिसायला 2 आहे पण हसायला किती आहे. त्याप्रमाणे भेद म्हणून कोणत्याही प्रकारचे राहिलं नसतं. सर्वेंद्रिय अंजुळी म्हणजे 2 हात आहे ना आपले, 2 भिन्न आहे पण अंजुळी केली म्हणजे एका ठिकाणी येतात. सर्वेंद्रिय कुटवळी
आता फुलं कोणती? इंद्रिय हीच कोणी फुलं त्याच्या पाकळ्या त्यांनी भरलेले भरवून या पुष्पांजली अर्घ्य. आपण नाही का पूजा झाली म्हणजे प्रत्येकाच्या जवळ फुलं देतात, पुष्पांजली म्हटले जाते. आणि मग सर्वांनी फुलं काय करायची? ती टाकायची. मग फुलं जे आपण जे कुठे घेत असतो ते कुठे घेत असतो? पायात घेतो का फुलं? मग कुठे घेत असतो? हातात घेतो. हातावर कुठे इथं घेत असतो. त्याला अंजोळी म्हणतात. काय म्हणतात? ती फुलं असं घ्यायची, पुष्पांजली असं म्हणतात. पुढे एक 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 विधी असतो. पुढे गेलं म्हणजे आपल्याला जे महंत असतात ना त्यांचे पूजन असतं. मग त्याच्यामध्ये म्हणजे त्याला पाद प्रक्षालन असं म्हणतात. तेव्हा चरणाची सेवा म्हणजे तुमचे पाय काय करायचा धो दे म्हणून तो विधी आहे बघा. श्रेष्ठ अशा असल्या लोकांचे पाय नम्र. पाय धुणे याचा अर्थ काय आहे की आपण नम्र होणे आहे ना. डोकं जे आपण ठेवत असतो कुठे छातीवर डोकं ठेवतो, कोणाच्या कुठं ठेवतो? पायावर ठेवतो. त्याला चरणराजे असं म्हणत असतात. अनन्य उदके धोट वासना चैतन्यष्ट ते लावलेसे बोट. मग पाणी कोणतं? अनन्यता आहेच कोणी पाणी. अन्योन्य उद्यके. अनन्यता पुष्कळ वेळात वर्णन केलेले आहे. एकाशिवाय दुसरं जो जाणत नाही त्याला काय म्हणत असतात? अनन्यता. एकच निष्ठा असते. निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निर्धार हे वर्म सुकोनेरी आहे ना. पतिव्रता माऊली फक्त एकाशीच काय असते? ती अनन्य असते. अन्याची काय नसते. काल आपण त्या गंधमादन नावाच्या वानराला सांगितलं तर एकच वेळा कोणाचा मन एक वेळा म्हणजे नाही का एक वेळा रावणाचं एखादी पतिव्रता मावली एकच वेळ म्हणावं दुसऱ्याचा मग तो व्यभिचार झाला. काय झाला? मग तो रावण नाही का सीतेला वश करण्याकरता केवढा ऐश्वर्य दाखव. तर म्हटलं मंदोदरी तुझ्या चरणाची दासी करतो. पट्टराणी कोण होती? रावणाची. तिला काय करतो? तुझ्या पायाची दासी हो वश होण्याकरता. मग ते रामाशिवाय विचारते का त्याला? बरंच रावण आपण रामायणामध्ये पाहतो. बाकी एवढंच आहे. त्याला माहिती होतं मी हात जर लावला सीतेला तर जळून काय होईल? भस्म होईल. ते अनन्यतेचे उदाहरण द्रौपदी वगैरे आधी करून. मग काय करायचं? त्या करता पायाचं प्रक्षालन. धोट म्हणजे चरण प्रक्षालन करायचे. वासना चैतन्यष्ट त्याच्याविषयी असलेली अंतःकरणामध्ये असलेली वासना एकच वाटतो. का म्हणे? अवघी आवरली नाता नारायणा दुसरी या वासना. एकच वासना शिल्लक राहिलेली आहे. हेच कोणी चंदनाचं बोट त्याला मग लावायचं. लावल्याचे बोट चंदनाचे. चंदन म्हणतात. आपण नाही का आता अलीकडे प्रथा मोडत चालली. बरं आहे वारकरी शिक्षण संस्था आहे म्हणून चंदन दिसते कपाळाची शोभा आहे. कोणत्याही शाळेमध्ये जा ना कोणत्याही कॉलेजमध्ये जा चंदनाचा त्रैकालिक अत्यंत दिसते का? पोरं पुष्कळ आहे पण चंदनाचा काय? भाई बरं आहे आपलं. आपली संहिता आहे नाही का. संहिता म्हणजे माळ असलीच पाहिजे. गंध ओढतो पुंड बाळ कंठी शोभे. मग काय काय त्याचा अपहार करत असतात. अपहार म्हणजे टोपी घालूनच आला पाहिजे. मग ते काय दरवाज्यावर आला म्हणजे टोपी घालतो खिच्यातून काढतो पुन्हा इथून उतरला की विचार नको काय नको. नाहीतर आपलं काय करतो
गंध लिहून येतो, लगेच बाहेर पडला की गंध काय करतो, गंधाच्या योगाने ते उद्धार होत असतो. तुम्हाला माहिती नाही बा, कोणीतरी ग्रस्त वारला, काही माळ नाही, काही नाही, काही नाही, एका झाडाखाली त्याला असं ठेवलेला प्रेत म्हणून. ते काय झालं, एक कावळा होता वर, त्याने देहधर्म केला आणि त्या प्रेताच्या बरोबर पडलं आणि त्याचा परिणाम असा, जन्मभर पाप केला. पुण्य नावाचे आता जन्मावर पाप केलं असल्यामुळे दूध कोणाचे येतील, स्वर्गाला नेण्याकरता का कुठे नरकाला, ते यमाचे दूध आले, त्याच्यात विष्णूचे दूध आले बघा. दोघांमध्ये चढाओढ चालली. तो म्हणतो आमचं प्रेत आणि तो म्हणतो हा माणूस. अरे म्हणला किती पाप केला याने, आता कुठे याला का स्वर्गाला न्यायचा असतो का, याला कुठे टाकला पाहिजे. मग ते विष्णूचे दूत म्हणत असतात, म्हणलं आम्हाला ज्यांनी विष्णूने पाठवलं तो का वेडा आहे का, ज्या अर्थी इथे पाठवलं त्या अर्थी काहीतरी पुण्य असलं. शेवटी वाद कुठं गेला, शंकरापासून तर विष्णूपर्यंत. म्हणलं काय त्याचं जन्मभर पाप केलं, पुण्याचं काहीच नाही आहे आणि तुम्ही कसं काय आणखी विष्णूला सांगितलं दूध पाठवलं. तर म्हणलं एक पुण्य आहे की, कोणतं पुण्य आहे ते पहा म्हणायला लागले. तर त्या कपाळावरती गंध दिसते. आता ते गंध होते का कावळ्याने केलेला कार्यक्रम. पण भावना कोणती झाली, त्याचा परिणाम असा व स्वर्ग प्राप्त झाला. हेच वारकरी पंथामधल्या साधनामध्ये सामर्थ्य आहे. ऊर्ध्वपुंड आणि कंठी सोपे कसं आहे, हे शासन करू शकत नाही, सामान्य आहे. गंधाला एवढं महात्म्य आहे, विधी आहे गंधाचा. वारकरी संप्रदायातली साधना काय पाहिजे, दिसाला 50 रुपयाची माळ आहे, व्यसनापासून काय करते ती. एखाद्या ग्रस्ताला दर्शनाला म्हणलं माळ घालून दर्शनाला जावं, जायचं ना दर्शनाला, कसं जायचं, फुलाची माळ का तुळशीची माळ. हा म्हणलं आमच्या तुळशीची माळ घाली म्हणजे आम्हाला म्हणजे मांस खाणं सोडून द्यावं लागेल. तुळशीची माळ आहे पुन्हा काय खातो. तेच म्हणलं आमचं आवडतं काय खाद्य आहे की ते, त्याच्याशिवाय आम्हाला काय होत नाही. आणि मग एकदा माळ घातली म्हणजे जन्मभरपर्यंत मांस खाता येईल का म्हणलं, मरेपर्यंत सुद्धा. आणि ते तर आमचं आवडतं काय. हे पाय, एक तुळशीची माळ घातली तर व्यसनातून काय होतं. हे कर कोणाची शक्ती आहे, माळेची शक्ती आहे. आणि शासनाने किती जरी प्रयत्न केला तरी दारूबंदी होऊ शकत नाही. जे काम शासन करू शकत नाही ते काम वारकरी संप्रदायातले सामान्य. आता माळ म्हणजे काय फार मोठा आहे का, 50 रुपयाची तर माळ. वारकरी संप्रदायाची काय दिसायला साधन आहे, पण व्यसनातून काय करते. माळ घातलेला माणूस दारू पेईल का, मांस खाईल का. म्हणलं महाराज आम्ही काही दारू मांस खातो का, म्हणलं माळ काढून ठेवत असतो. तो व्यभिचार आहे तो काय. जाऊ दे आपलं. मग दिसायला संप्रदायामधली साधनं सोपी दिसतात. एक हरिपाठ म्हणजे काय, तो सगळ्या ग्रंथातलं काय सार आहे. एक हरिपाठ जर दररोज म्हणत असेल तरी मग त्याला मुक्ती काय होते. अभंग 28 असते हरिपाठ. सहज आलेला आहे म्हणे गंधाचा, अलीकडे गंधाचा काय होत चाललेला आहे, अभाव चाललेला आहे. खरं तर कपाळाची शोभा कशाने आहे का नाही. बाईच्या कपाळाची शोभा कुंकुवानी आहे. त्याचं सगळं नष्ट होत चाललं आहे. कोणती संस्कृती,
तिथं कुठलं बंधन नाही का तुझं. शहाण्या माणसाने ते बाकी एक भारतीय संस्कृती सोडून देऊन बाकीच्या संस्कृती म्हणजे रानटे आहे त्याच्यामध्ये पाप पुण्याचा विचार केलेला. जर पाप पुण्याचा विचार असता तर बकरी ईद म्हणून नाव प्रसिद्ध झालं असतं का. बरं आपण भाग्यवान आहोत पडलो. भरतखंडी आणि तो परमभाग्याची संपत्ती. आपल्या ह्याच्यामध्ये जर बलात्कार करणं हे महान पाप सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? एवढा मोठा इंद्र खरा पण काय होऊन पडला. इंद्र पडली, नारद चुकला चाळा. प्रेमाचे पांगारे निर्वाळून न पुरेसल्या कुले हो सकुमारे पायाचा दागिना. प्रेम हेच कोणी सोनं आणि त्याच्या आणखी घोंगरे पायाला असतात ना. निर्वाळवणी नपुरे म्हणजे एक पायातला दागिना आहे. ते एक गोष्ट सांगतात रामायणामध्ये. सीतेच्या शोधा करतो ज्यावेळेला नेलेला रावण सीतेला घेऊन गेल्यानंतर शोधा करता दोन्ही भाऊ निघाले. ते काय झालं होतं, लक्ष्मणे शोधायचा आणि रामही काय करायचा. एक पुरुषुंडी सापडली कपड्यामध्ये गाठोडी भरलेली आणि ते लक्ष्मणाने सोडली बघा त्याच्या दागिन्यामध्ये. त्याच्यामध्ये एक दागिना मात्र त्याच्या ओळखीचा होता आणि तो मग भावाजवळ घेऊन आला. सांगायला लागला, म्हणले दादा हे दिसते हे दागिने कोणाचे आहे. म्हणलं हे दागिने कोणाचे. म्हणलं ते मला काय माहिती नाही पण एक दागिना माझ्या ओळखीचा आहे. कोणता? पायातला. म्हणलं नपुरे म्हणतात त्याला. तो दागिना माझ्या. मला तोच दागिना तो कसा ओळखीचा तुझे बाकीचे का नाही. म्हणलं 14 वर्षापर्यंत सीतेच्या सहवासात करायला पायाशिवाय त्याला काय नव्हतं बरं का. गळ्यातला कोणता दागिना आहे वगैरे म्हणलं ते फक्त पायातला दागिना. मला पायातलाच दागिना तुझ्या ओळखीच्या का. नित्यपाद अभिवंदना. रोज आई साहेबाला काय करत होतो नमस्कार. त्याच्यामुळे हा दागिना आमच्या काय. किती वर्षापर्यंत समय संयम पाळला. म्हणून ते प्रभू रामचंद्र म्हणतात, म्हणलं तू आपली आईची कुस धन्य केली. असा मुलगा जन्माला आला म्हणजे आईची कुस काय झाली. सुंदर श्लोक आहे रामायणामध्ये त्याचा विचार आहे. भावार्थ रामायण आहे का तुम्ही नाथ महाराजांचा. पण तो दागिना आहे. तो दागिना आम्ही त्यांच्या चरणाला लबार. घनावली आवडी अविचारी चोकडी ते घालू जोडी आंघोळ्या. हातातले दागिने वेगळे, पायातला दागिना वेगळा. हातामध्ये मुदी असते, पायामध्ये जोडवे असते. पण जोडवे कोणते आहे ते त्यांच्याविषयी असलेला आवड आहेच. कोणी जोडवी आपल्या त्यांच्या पायाच्या बोटामध्ये घालू. प्रत्येकाचं हे असते ना असते ना. इथून कमरेपासून वर सगळे दागिने असतात आणि कमरेपासून खाली सगळे चांदीचे. मग सगळे पट्टा कशाचा असतो. पायातली जोडवी कशाची असते लोखंडाची का. सोन्यावरती किंमत वरती सगळी किंमत कोणाला सोन्याला असते एक मौज असते. आता त्याला अलीकडचा काळ बदलला. आता अलंकार जाणून म्हणजे शत्रूचा काय होणे हे होणे. लहान मुलाला सुद्धा त्याला अलंकार काय करीत नाही. कारण गुन्हेगारी जगत आहे. कोणतं जगत आहे. मुलालाच घेऊन जात असतात. इतके रुपये खंडगिरी करून काय करून दे. आम्ही एक डॉक्टरकडे गेलो होतो. ते सीताराम वगैरे माहिती आहे. ते 2 माणसं जेंटलमन सारखे आले. आम्हाला असं वाटलं काही तपासण्याकरता आले असेल, आजारी असेल किंवा काय ते. साहजिकच आहे. ते डॉक्टर आल्यानंतर मला खंडणी द्या काय द्या.
अलीकडचा हा प्रकार नाही दिला तर म्हणून पैशाच्या पाठीमागे अनर्थ लागले याच्याकडे. मग जग सुखी राहू शकेल का? सज्जनाच्या पेक्षा दुर्जनाचा भरणा काय आहे? मग अलीकडच्या काळात कोणतं युग आहे? कधी म्हणजे केंद्रात सुद्धा भांडण. आनंदावत बावळ सात्विकाची मुकुळं ते उमलले अष्टदळ ठेवले. आनंदामोद बावळ सात्विकाची मुकुळं. आता चरणावरती फुलं व्हायचे, ते फुलं सात्विकाचं मुकुळं. फुलामध्ये कमळाच्या फुलाला महत्त्व जास्त आहे. आणि लक्ष्मीच्या पायाशी कोणतं फुल आहे? फळामध्ये आंब्याला जास्त महत्त्व आहे. दिसायला लहानसं फळ आहे. याचीच फळाची सभा भरलेली होती. अध्यक्षपद कोणाला करायचं? सगळे फळं आहेत. काय तुमचं नारळ म्हणा, फणस म्हणा, केळी म्हणा, जांभूळ होय नव्हे ते सगळी फळं आले का? प्रत्येकाला असं वाटायचं अध्यक्षपद कोणाला मिळेल. केळीला असं वाटायचं आपलं काय गोड फळ आहे. नारळाला वाटायचं काय आमचा आनंद आहे. पण कोटपर्यंत जोपर्यंत आणखी देवगडचा हापूस येत नाही तोपर्यंत दिसायला लहान फळ. आंब्याला पाहता बाबा नारळाच्या पोटात पाणीच झालं. पण जवळ काठीच उभे राहिले. केळीला खाली मान घालायला लागली. जांभूळ काय पडलं ते काळं पडलं. आता वाळूक त्याचा तडकून गेला. पण सगळ्या फुलाचा राजा कोण आहे? आणि फळाचा राजा कोण आहे? आंबा. मधुर फळ आहे म्हणून कमळ म्हटलं. भगवंतानी सुद्धा शंकराला 100,000 कमळ वाजत होतं. नवस केला होता बघा. सर्व बायाला एक एक मुलगा मुलगी असायची. आता काही मला जांबवंती मग कोणतरी होती, तिला मुलंच नव्हतं बघा. आणि तिने मग भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, म्हणलं मुलं नमस्कार आहे काही. मग नमस्कार शंकराला म्हणलं तुम्हाला हर रोज किती फळं वाळू? 1000 फुलं. एक एक नाव घ्यायचं आणि एक एक फुल काय करायचं? त्याला शंकर सहस्र नाम असं म्हणतात. एक फुल काय पडलं? मग त्याच्याकरता आपला डोळाच काढला आणि काय केलं? कारण डोळ्याला सुद्धा काम नेत्र कमलम सांगला. भगवंताच्या प्रत्येक क्रियेला कमलाची उपाधी दे. खरं कमल असं आहे. मुख कमल म्हणजे आलेला सात्विकाचा कमळ आणखी कसा. त्याच्यामध्ये थोड्या फुलं पाश्चिमात्य फुलं आहे ना, तर फुलं दिसते पण त्या ठिकाणी सुगंध कुठं आहे बरं? कनेऱ्याचे फुलंच आहे, मोगऱ्याचे काय. मग मनुष्य कोणतं फुल घेत असतो? कारण त्याच्यात काय सुगंधावर फुलाची काय असते? किंमत असते. सौंदर्य अधिक काय पाहिजे? सुगंधाचं लागत असतं. मग कोणता सुगंध? कोणता? आनंद हाच सुगंध. आनंदामोद बावळ सात्विकाचे मुकुळ आणि ते उमलले अष्टदळ ठेवली. असं 8 बाकड्याचं असलेलं कमळ ते आम्ही त्यांच्या चरणावरती ठेवू. ते तर आम्हा धूप जाळू ना आमचे जे. मग सामानचे बोटाळू दिलं. ते धुपारती म्हणतात. पांडुरंगाची 6-6:30 वाजता काय होत असते? ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा धुपारती होत आहे. ते तर आम्हा धूप जाळू
नाम ते जीवाळ. आता आपला जो आम आहे तो शरीरावरती गुंतलेला आहे. कारण आपल्या ठिकाणी आपल्या स्वस्वरूपाचं काही नाही, फक्त ज्ञान आहे ते शरीराचं. शरीर म्हणजेच मी म्हणजे. आणि त्याचा परिणाम असा आपल्याला शरीराशी तादात्म्य केल्यामुळे नाना प्रकारची दुःख कोणामुळे आले. वास्तविक शरीराचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही, पण आपण स्वस्वरूपाच्या विषयामुळे कोणाशी तादात्म्य केलेलं आहे. आणि सगळे शरीराचे धर्म कोणाच्या ठिकाणी घेतो? आपल्या ठिकाणी. जन्म मरण वगैरे धर्म कोणाचे आहे? आणि त्याच्याशी तादात्म्य घेतल्यामुळे मी मरतो, मी असं आहे, मी तसं आहे. जागृतीमध्ये आपल्या ज्या मला सुखात दुःखाची निवृत्ती पाहिजे असेल, एक शास्त्र तत्त्वज्ञानामध्ये म्हणलं दुःखाची निवृत्ती कशी होते? शरीराचं तादात्म्य सुटलं की दुःखाची काय होते? आणि जोपर्यंत तादात्म्य तोपर्यंत काय म्हणले कशावर? जीवात्मा ज्या वेळेला सुषुप्तीमध्ये जातो, कोणत्या अवस्थेमध्ये दुःख आहे का तिथे? आता का बरं दुःख नाही? शरीराची तादात्म्य नाही. तादात्म्य असेल तर, तादात्म्य नसेल तर मग आहे का झोपेमध्ये तादात्म्य आहे का? तुम्ही पंचदशीमध्ये येणार आहे. विद्यारण्याने सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. शरीराचं आणखी मग शरीराचं तादात्म्य कोणतं आहे तर ते तर हा महादुपजाळ. मी मनुष्य आहे, मी मन आहे, बुद्धी आहे, आनंदमय आहे. हे सगळं आम्ही काय करू? त्याचा निराश करू. आणि पुढे नाहम ते जीवाळ, म्हणून मी शरीर नव्हे, प्राणमय वश काय बुद्धिमय आनंदमय कोश आम्ही नसून. मग तुम्ही आहात तरी चिदानंद रूप आहे. स्वामरस्य पोटाळू निरंतर. ब्रह्मस्वरूपाशी भेद आहे, जीवाचा का भेद आहे? त्या विचारसागरामध्ये आहे ना, जीव ब्रह्मैक्याचा हे करीत असताना आणि जीव नसून किंवा स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे, सगळ्याला निराश केलेला आहे. जीवोत्पदाच्या कोणामुळे प्राप्त झाले? नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये कल्पना अविद्या येणे झाला आहे करे. अविद्याचा संबंध आल्यामुळे जीवदशा आणि मायेचा संबंध आल्यामुळे ईश्वरभाव जीवभाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. हे उपाधीमुळे आलेले आहे. कोणामुळे? नाम ते जीव वाळून सामरस्य पोटाळून निरंतर. श्री गुरु आणि मी भिन्न नसून अभेद स्वरूपाच्या योगाने त्याचं ज्ञान होणं, याला सामरस्य असं म्हणतात. एकदा ज्ञान झालं म्हणजे भेद सगळे निवृत्त होतात. तो का म्हणे भेदाभेद विधी असते, भेद असतो. लग्न म्हणजे का? दोन जीवाचं एकीकरण, त्याला लग्न म्हणतात, नाही का? जोपर्यंत मध्य पडदा आहे तोपर्यंत भेद आहे, आणि मधला पडदा तोपर्यंत त्या जोरात म्हणत असा सावधान सावधान सावधान. म्हणजे रामदास स्वामी सावधान झाले होते. ते सावधान ऐकलं. म्हणलं सावधान म्हणजे काय? म्हणलं हे बंधन आहे. कशामुळे? म्हणलं कपडा आहे बाजूला, धूम पडाले चरित्र आहे. म्हणजे हरिद्वारचे स्वामी आहे ना, त्यांची एक कथा सगळी आले ते बघा. ते सुद्धा लग्नाच्या बोल्यावरून काय झाले, जो हरिद्वार काढलं तिथे महंत झाले, साधनाश्रमाचे स्वामी तिथे आले. ते त्याला सामरस्य असं म्हणत असतात. आता पादुका, माझी तनु आणि प्राण या पादुका देव
श्रीचरण करू भोग मोक्ष निर्मूलन. मग पायामध्ये घालायचे बा. मग कोणत्या पादुका? तर 2 पादुका असतात ना, तनु आणि आपलं शरीर, आणि शरीरात मध्ये असलेला प्राण, ह्याच 2 कोणी पादुका आम्ही त्यांच्या चरणामध्ये काय करणार? मग आपण निंबोलन कोणाचं? भोग मोक्ष निंबोलन पायात आहे. ह्याचे भोग आहे अष्टभोग. भोग नाही मातमी नाही चाल, भक्ती प्रेम गोडते श्रीचंद्र, असे अष्टभोग आहे. नाना प्रकारे 5 इंद्रियांचे 5 प्रकारचे काय आहे? शब्द स्पर्श रूप रस गंध. श्रीमंताच्याकडे त्याची उणीव नसते. मग अष्टभोग आहे. हे अष्टभोग आहे. आम्ही काय करू? मागे सर्व, आणि सर्वांमध्ये श्रेष्ठ सुख असलेलं कोणतं आहे? मोक्ष. आणि तो मोक्ष ज्ञानाने प्राप्त होत असतो. मोक्षाचं साधन कोणतं आहे? पण तो मोक्षसुद्धा काय करणार आम्ही? मोक्ष एवढे सुख नाही म्हणून देख सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची, हे मोक्षाचं. तो मोक्षसुद्धा आम्ही काय करू? भक्ती क्षेत्रामध्ये मोक्षाला सुद्धा गौणच बदललेलं आहे. मोक्षपद आहे तुझ्या केली आहे. विठयाचे सुख नव्हे भक्ती ब्रह्मानंद आणि तुमचा भक्तीचा आनंद, या दोहामध्ये फरक केलेला आहे. जेव्हा भक्तीच्या आनंदापुढे आम्ही आनंद काय करू? मोक्ष म्हणजे कोणता आनंद? ब्रह्मानंद. आणि विटयाचे सुख नव्हे भक्ती गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षणम. लेव आहे ना या, आणि याच्यामुळे विषयाला आपल्या मोक्षाला सुद्धा. आणि कारण सर्व पुरुषार्थापेक्षा सगळ्यात मोठा पुरुषार्थ कोणता आहे? तो मोक्ष. मोक्षपदे तुच्छ केली या काय? मोक्ष सुख अनुदाता. त्याला खरोखरच लात मारायची असते का? कीर्तन करायला लागला विषयाला. मोक्षाला आम्ही बाजूला सारतो. एका माणसाने बाजूला सारतो त्याच्यानं मोक्ष सुख आणू. जे जोरात लात मारली व ते पेटी वाजवायची त्याच्यावर पेटीचे स्वरूप पडले ना पालथा वाढ. अशी लात मारायची असते. काय करून निराश करू? मोक्षाचं सुख भक्तीच्या सुखाच्या, भक्तिरस आणि ब्रह्मरस. त्या भक्तिरसाच्या समोर मोक्षाला काय देऊ? आहे का नाही? साधा भात आणि साखर भात दोघांमध्ये फरक आहे का नाही? मग साखर भात आला तर साधा भात ढकला आहे. भक्तीला सुद्धा काय म्हटलेलं आहे? रस म्हटले आहे. भक्ती प्रेम सुख नाही नव्हे आणि का नाही का? आत्मनिष्ठ जरी झाले जीवन तरी भक्ती सुख दुर्लभ द्या. सदसंतांनी याचं काय केलेलं आहे? याईवरी पार्थान माझ्या भजनी दया देणे माता मकुट काय. या गुरुचरण सेवा व पात्रतया दैवा जे सकाळार्थ मिळावा पाठिंबा. या श्री गुरु चरण सेवा तद्विद्ये प्रणिपातेन परिभाषित दर्शन आहे. ज्ञानिना तत्पदर्शिना वर्णन केलं. या तीर्थसेवा साधन करी सुपटा ओळखून तनु म्हणू जेवे मग अपेक्षिता पुढे. ज्ञानेश्वरी पाठ केली म्हणजे काय पाहिजे आहे. मग नामदेव महाराज आहे ना आपल्या तो पारायणाला बसला म्हणजे असं ज्ञानेश्वरी भक्त ठेवत होता. आणि सगळे काय करतो म्हटलं होतच नाही आमच्याकडनं 2 वेळा पाठ होत नाही. 16-17 वर्षाच्या पोराने सारी ज्ञानेश्वरी काय केली आहे ना, तुला बक्षीस दिलं ना जरा.
त्याची गुरुचरण सेवा हो पात्रतया असं दैव प्राप्त होत असतं. म्हणजे सकळार्थ मिळावा पाठीमागे. जे 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि याला बारुदासारून कोणता मिळेल. मग भक्ती हा सुद्धा काय परमपुरुषार्थ. याही वरी गा पार्थ आणि माझी या भजनी त्याची मी माता. असं हे भक्तीचं सामर्थ्य याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणखी पुन्हा अधिक विचार केलेला आहे पाठोपाठ. 9चा आकडा चांगला आहे. पुन्हा तर थोड्या वेळानं काय करू.